चल एक आखिरी क्या है तेरा फाइनल बोल हाँ या नहीं 50-50 आप अपना बता आप अपना बता मजा है जिंदगी। नमस्कार मंडळी, तुमच्या पेन्सिल ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर गाईज आम्ही आम्ही आता पुणे स्टेशनला चाललो आहे। आमच्या मुलीला जरा शॉपिंग करायची आहे। 10,000 शॉपिंग काय माहीत नाही किती हजार शॉपिंग बघा त्यांना ब्लॉग चालू करायला म्हणजे बेस्ट टायमिंग देतो नाही। आता जरा बस जरा खाली झाली तुम्हाला लावलो बस जरा खाली झाली म्हणून आता ब्लॉग करावं। तर बघू आज आता आम्ही काय काय करतो काय काय नाही। आणि एक रिक्षा चालू आहे 100,000 रुपये जवळ आपण कसं जाईल ना गाईज आमचं जर झालं लवकर तर आम्ही त्या शोला पण जाईल की काय विषय म्हणा का पुण्यात आहे का नाही पुण्यात पहिल्यांदाच शो आला की 1,000 रुपये देशात उडणार आणि त्यांची काय काय ते असेल ते धावणार ती मंदिर धावणार विमान धावणार काय असेल ते नाही भारतात काय धावणार त्यांची ती कला धावणार। तर बघू जर फायनल झालं आमचं तर आम्ही तिकडे जाणार ती पण तुम्हाला धावतो। आणि आता बघा आम्ही जाणार शॉपिंग करणार आणि आमच्यासोबत अजून एक कोण कनेक्ट होणार आहे तन्ने पाटील तन्ने पाटील नाव आहे तिथं। तर जाणार आता आम्ही बघू मला घेतो काय तुम्हाला धावतो सगळं काय घेणार आहे काय नाही। आम्ही लई महागडे बी घेणार नाही लई स्वस्त बी घेणार नाही मिडियममधलं घेणार आहे कारण आम्ही लई मोठ्या जातीची आवडत नाही आम्ही मिडियममधलं जाऊ। कारण बॅग बिग ऑनलाईन मला वाटतं आता 1,000 रुपयाची करते शॉपिंग कितीची करतो बघू आता किती शॉपिंग करते काय होते काय नाही। चला तुम्ही ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू। तर काय आता विषय काय झाला माहिती आहे का तुम्ही वडापाव खात होतो 2 मी घेतलेला वडापाव आणि एक खात होतो आणि एक घेत होता। एक पुरगी आली आणि ती असं काय तर कुठली होती काय माहीत नाही आणि मला म्हटली की दादा पैसे देते। मी काय म्हटले त्याला पैसे नाहीत माझ्याकडे तर मग पैसे नाही तर म्हणले मी तिने वडापावच उचलला माझा आज तेव्हा काही ठसका लागला त्यानं तिने वडापावच उचलला माझा। आता घेऊ दे म्हटलं काय नाही विषय मी घेतला नाही बघा असा विषय आहे बघा विचारलं नाही काय नाही तिनं डायरेक्ट उचलला। मार्केट बघा कसं आहे दणका कसा आहे दणका। तर हे आता मला माहितच नव्हता आणि काय पण घ्यायचं शूज बघा इथं बघा। तर आम्ही बोसरीत उगाच महागडे घ्यायचो बघायचं चांगलं मार्केट आहे। आता शूज वगैरे बघतो आता कसं कसं काय काय विषय तर काय आपल्या प्रत्येक ब्लॉगमध्ये हे फुटेज आलंच पाहिजे। तर काय ह्यो पान पाटील तुम्हाला काय म्हणलेलं एक जण मित्र आम्हाला भेटायचा आहे तर ह्यो एवढा आडाने असेल ना आम्हाला मला वाटलं नव्हतं इकडे बघ तुझ्या आब्रू काढायला असं म्हणाला तर ह्यो एवढा आडाने असेल का नाही मला वाटलं नव्हतं। अर्धा तास याला म्हणते बरं का मी बरोबर पुणे स्टेशन पाशी खाली आहे रेल्वे स्टेशन पाशी खाली आहे तर नाही तुम्ही ह्या ब्रिजवर या अहो इथं ब्रिज लय आहे तुम्हाला काय सांगू इथं ब्रिज 3-4 आहे कुठल्या ब्रिजवर आहे ते पण माहिती सांगला नाही काय पाण्याला का तू कसा शिकला कुठल्या शाळा शिकला इकडे 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 मागच्या साईडला ये अरे आमची मागची साईड आम्हाला कशी समजायची हा कुठली पुढची साईड काय नाही काय बघा आडाने ह्याला ह्याच्या मम्मी पप्पाचा नंबर मला कुठून तर भेटाव ह्याच्या मम्मी पप्पाला विचारतो हे कुठल्या शाळा शिकलाय ते बघा त्याला ते मेट्रोचं लोकेशन बी सांगितलं आपल्याला कुठे दूर तिकडं बस तिकडं जावं लागेल। तर काय आता मी काय बोलू शकत नाही बघा तुम्ही अशा आडाने मित्र आमच्यासोबत भेटले आता काय करायचं कसं आम्ही वर यायचं काय माहित। तर काय ह्यो आहे का नाही आम्हाला माहित नाही म्हणून आम्ही ह्याला घेऊन आलो सोबत ह्याला माहित आहे यानं 2-3 तास शॉपिंग केल्या तिथं। तर ह्यो आता म्हणतोय इथं आल्यावर म्हणतोय आईला मॅप काढ मॅपमध्ये सर्च मार आणि वरनं म्हणते कुठलं तर गाव आहे त्या गावात जायचं आपल्याला ह्याला काय लागा तू कशाला घेऊन आलाय आम्हाला हा आम्हाला काय म्हणलं म्हणता 5ला पुणे स्टेशनला हजर व्हा आम्ही 5-5:30ला जरा अर्धा तास लेट झालो ह्यो आलाय किती म्हणता 7:30ला आलाय आता 7:45 झाले त्या काय लागा पण एखादी पोरगी आली आणि तू असं तिला ॲड्रेस सांगायला आला कसं व्हायचं माझ्या तिने माझा फोन लागेल तिकडनं नाही घेऊन आलाय आम्हाला पोचले वागानं फॅशन ट्रीट आहे एरियाचं नाव बघा तुम्हाला नाव होतं। तर हे बघा असं फॅशन ट्रीट बघू आला इथं आम्हाला काय भेटते काय नाही आणि त्याच्यावरनं बघू। तर काय ते पुण्यातलं सिक्रेट मला माहितीच नव्हतं ह्या भावाला मला धावले तर हे शॉपिंग इथून करतोय पाहिलं काय काय बघा तुम्ही बघा मजा आहे जिंदगी
तर ही मला माहीत नव्हती, ही मला आता कळाले. म्हणजे माझा पुण्यात राहून काही उपयोग नाही, मला वर्ष झालं पुण्यात राहून. हे बघा, ही शर्ट बाहेर पडते. गायचं कसं आहे त्या, तर ही मला आवडल्या. तर ही घ्यायचा माझा प्लॅन आहे, पण ती जरा रेट जरा जादा सांगायला लागले. आपल्याला स्वस्तात पाहिजे. मजा है जिंदगी में, कपडा है जिंदगी में, तो सुख है जिंदगी में. भावानो, तुम्हाला ती चप्पल दावलेली ती आपण घेतल्या. अजून एक ट्रॅक पॅन्ट घेतली आपण, खाली पॉकेट असणारी. तर शर्ट वगैरे लागायचं भारी आहेत लागा. आणि काय घ्यायचं काय, तुम्ही मार्केट बघा, नुसतं मार्केट बघा. आणि ही मार्केट कुठं आहे तुम्हाला सांगू का, ही मार्केट पुण्यात आहे. पुण्यात कुठं आहे मला माहीत नाही. मी आलो काय मित्राच्या सांगण्यावरून. कसं आहे ही बघा, गायज 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 बघा मित्रांनो. गायज नाही रे, मी आता गायज बंद करणार आहे म्हणायची बघा. वाव, सो ब्युटिफुल. भाई ह्याला आहे का नाही, अशा पुऱ्या अट्रॅक्ट झाल्या पाहिजे त्या. असा कुठला आहे का सांगा त्याला. सिंगल बॉय आहे आमचा हे. दाखव नाही, लय डार्क हे हार्ड वाटते लय. तर भावानं माहिती आहे सगळ्यांना आवडत्या. तर हे आपले काका आहेत, भय आहेत, यांच्याकडे बघा अत्तर कसं आहेत. सॉरी थटलो कोणाला तर मी. ती बघा यार, सर ना तुमची टोकरी काढा नाही तर जाऊ द्या पब्लिकला. काकाकडं भईकडे येतील माणसं यांची घ्यायला. कसं आहेत दण का. तर आम्ही कुठला घेतला काका, टायटनचा घेतला ना. 12 गाजी डील चालू आहे, डील यांची. तर त्यांनी सांगते त्या जॅकेटचं 900, ह्यो 300 म्हणतोय. आता वरनं 350. किती देता फायनल तुम्ही किती देता फायनल सांगा. कितना किती म्हणते ते, किती म्हणते ते पाहिजे यार, किती म्हणते ते, किती म्हणते ते. 800 नाही 250 रुपये दे का. तर ह्या मेंबरनं 100 रुपये 300 टक्के का देणार. कुठे गेलं ती बुट तर गाईज मित्रांनो, कसं वाटतंय बोट. हे नाही व्हाईट मधलं, मला व्हाईट मधलं जाऊ. गाईज कसं वाटतंय बोट, मला काढून यूट्यूब चॅनल आहे बाबा आपलं. बाई हे बघा कसं आहे, बोला नाद करते काय, पुणे के पब्लिक बोलते. तर बाबांनी कसं वाटते सांगा मला कमेंट मध्ये. मी घेऊन जाणार आहे आता, पण कमेंट मध्ये सांगा कसं वाटतंय. चल एक आखिरी का मैं तेरा फाइनल बोल हाँ या नहीं. 50-50 आप अपना बता. आप अपना बता. हमारा गुड नाइट इज करने का ब्लॉगर है उसको. एवढं सामान घेतलंय, दिसतंय का तुम्हाला ते जाऊतो. तर भुलभुलाया ह्याच्यात आम्ही घुमलोय सध्या. तर पब्लिक मस्तपैकी चुना लागलेला आहे. लय काय काय घेतलंय आम्ही. आता टोटल बिल केलं. टोटल बिल आमचं काय झालं, 11,300 काय तर झालंय. 11,000 हां 11,500 असं काहीतरी झालं तिघाचं मिळून. तर पैसा तर नव्हता, इकडं तिकडं अरेंज करून पैसा केला जमा आणि घेतलं सामान. हे मोठून आलंय बघा. हे गेलता सुसू करायला, आपल्या पोटेजमध्ये असते सगळे सध्या. तर हे सुसू करायला गेलता बघा. हे जर्किंग बूट बीट सगळं घेतलंय. म्हणजे इथं स्वस्त बी म्हणा येत नाही, लय महाग पण म्हणा येत नाही, मिडियमच आहे. जर तुम्हाला जर इथे यायचं असेल तर छान प्लेस आहे, तुम्ही येऊ शकता. काय प्लेसचं नाव काय हे सांगेल तुम्हाला. हा फॅशन ट्रीट. कसं कुठनं कसं आहे सांग मला. ऐका पुणे स्टेशनहून बेकराई नगरची गाडीवरती.
हां पुणे स्टेशनवर समाजाला बोलताय ना हो. काय विषय झाला माहिती का पब्लिक, विषय असा झालाय की तो पहिल्यांदा असा कॅमेरा समोर बोलतोय. काय नाही बाबा माझे पण असे झाले चालते. तर काय नाही पब्लिक, तो पहिल्यांदा असा माईकवर सॉरी कॅमेरा समोर बोलतोय, त्यामुळे विषय झालाय. तर तुम्ही पुणे स्टेशनवर आला का नाही, थांब 2 मिनिटं, पुणे स्टेशनवर आला का नाही, बेकराई नगर बस पकडायची आणि फॅशन स्ट्रीटला उतरायचं. फॅशन स्ट्रीटची तिकीट काढायची तिथं उतरायचं. तर आमची बस आली तर तुम्हाला आता पुढे भेटतो. आम्ही आता फायनली पोचलोय बसरीत. म्हणजे जेवण करून घ्यावं. हे बघा जेवायला आहे वेस्ट ताट. तर एवढा खर्च झाला आहे म्हणून जेवायला खर्च करावा म्हणलं. हसते बघा. तर आता जेवण करतो, नंतर ब्लॉग एंड करायला भेटणार नाही मला माहीत आहे. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे आपल्या चॅनलवर नवीन आहे ना त्या चॅनलला सबस्क्राईब करा.